हिंदी मराठी गाण्यांच्या सुरेल मैत्रिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मी राजन दिघे आणि माझे सहकारी. मी तुम्हाला खात्री देतो तुमची आजची संध्याकाळ आनंददायी आणि सुरमई झाली. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आजच्या कार्यक्रमाची दिलेल्या घटिका सावंत तिच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो. घटिका ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. रंगभूमीवर तिचं प्रायोगिक रंगभूमीवर तिचं योगदान फार मोठं आहे. त्याच्यानंतर तिने व्यावसायिक रंगभूमीवर पण अनेक नाटकं केली, चित्रपट सुद्धा केले. माझ्या एका चित्रपटामध्ये तिने काम केलं होतं. चित्रपटा व्यतिरिक्त ती चित्रपटाच्या कॉस्ट्युमचंही काम केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक मराठी मालिकामध्ये तिने भूमिका केल्या, मराठी मालिकांचं लेखन सुद्धा केलं. अगदी ठळक उदाहरण द्यायचं म्हटलं तर नुकतीच संपलेली झी टी व्हीवरील स्वराज्यरक्षक संभाजी यामध्ये तिने झाडावरची भूमिका केली होती आणि ती अशी अत्यंत गाजली होती. त्या व्यतिरिक्त ती एक उत्तम कमिक आर्टिस्ट आहे आणि काम कोण नाही उत्तम कीर्तनकार देखील आहे आणि माझी चांगली मैत्रीण सुद्धा आहे. गेली 4 वर्ष सन मराठी या आमच्या चॅनलवर ती क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करत होती. सध्या ती फ्रीलान्सिंगमध्ये काम करत आहे. तर असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला निवेदिकामध्ये लागलं आहे. तर आपण तिला सांगूया घटिका ते करू. धन्यवाद. राजेश्वराची ओळख करून दिलीच आहे. मित्र आहेत आणि म्हणजे अगदी काय म्हणतात आमचे अगदी घरगुती संबंध आहेत. पूर्ण फॅमिलीची चांगली ओळख आहे आणि त्यामुळे कौतुक करताना थोडंसं जास्तच झालं असं वाटतंय. तर कार्यक्रमाला सुरुवात करूची आपण. स्वरांच्या अंगणात मलाही छोटीशी जागा दिली त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. तुम्हाला सर्वांचं रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आता सुरुवात करूया. सूर म्हणजे शब्दांचे गंधर्व रूप. शब्दांमध्ये जेव्हा सूर मिसळतो तेव्हा नकळत हृदयाचं दार उघडलं जातं. गायकांचे सूर, त्यातील आर्तता, त्यांचे भाव, श्रोत्यांची जाणीव यांचं नातं जोडलं जातं. या प्रवासात अनुभूती आणि अभिव्यक्ती एकरूप होऊन जातात. तर सुरुवात करूया शब्दांच्या आणि भावनांच्या या सुरेल प्रवासाला. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ईशस्तवनाने करतो तर ही परंपरा अबाधित ठेवून सुरुवात करूया ईशस्तवनाला आणि स्वागत करूया संपदा आणि सहगायिकांचं.